नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲक्टिव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चार्ट पॅटर्नमधील चॅनल पॅटर्न आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, चार्टमध्ये तुम्हाला काही वेळा असं काहीतरी पाहायला मिळेल ज्यामध्ये प्राइस एका रेंजमध्ये अडकून राहते. यालाच आपण चॅनल पॅटर्न बोलतो. तर यामध्ये काय होतं, प्राइस अशी दोन समांतर लाईनमध्ये मूव्ह करते. ती थोडी वर जाते, थोडी खाली येते, परत वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, अशी मूव्ह करत असते. म्हणजे ती बायर्स आणि सेलर्सची कन्फ्युजन स्टेट दाखवते आणि काही वेळानंतर प्राइस कोणत्या तरी एका बाजूला अशी मोठी मूव्हमेंट देते. तर याला चॅनल पॅटर्न बोललं जातं. आता लॉजिकली तुम्हाला प्रत्येक वेळेस असे सर्व पॉईंट समांतर पाहायला मिळणार नाहीत. कधीकधी एखाद दुसरा पॉईंट खालीवर असू शकतो, परंतु असे मॅक्सिमम पॉईंट कनेक्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वरची लाईन तुमचा रेजिस्टन्स असेल आणि खालची लाईन तुमचा सपोर्ट असेल. आता आपण याचे प्रकार पाहूया. तर चॅनल पॅटर्नचे 3 प्रकार आहेत: न्यूट्रल चॅनल पॅटर्न, रायझिंग चॅनल पॅटर्न आणि फॉलिंग चॅनल पॅटर्न. आता आपण पाहतोय तो मित्रांनो न्यूट्रल चॅनल पॅटर्न आहे. म्हणजे यामध्ये प्राइस ज्या बाजूला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करेल त्या बाजूला प्राइस मूव्ह करते. म्हणजे समजा इथे प्राइसने वरच्या बाजूला ब्रेकआउट दिला तर इथून प्राइस वर जाईल, आणि समजा इथून प्राइसने खाली ब्रेकडाऊन दिला तर इथून प्राइस खाली जाईल. आता तुम्हाला याचं रिझन सांगतो की या पॅटर्न नंतर का बाईंग येते किंवा का सेलिंग येते. लक्ष द्या, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्हाला कॉन्फिडेंटली ट्रेड करता येईल. आधी आपण सेलिंग काय येते ते पाहूया. तर मला सांगा, समजा तुम्ही इथे बाईंग करताय. आता समजा इथे प्राइस 100 रुपये आहे, तुम्ही 100 रुपयाला बाय करताय. आता तुम्ही स्टॉप लॉस काहीतरी ठेवणार, 98 रुपये, 97 रुपये काहीतरी ठेवणारच ना. म्हणजे जर मार्केट उलट गेलं तर तुमचं 2 रुपये 3 रुपये लॉस होईल. ती ऑर्डर तुमची ऑलरेडी इथे पडलेली असते. म्हणजे प्राइस इथे 98 रुपयेवरती आली तर ऑटोमॅटिकली इथे तुमची ऑर्डर सेल होऊन जाईल, बरोबर. मग ज्यावेळी प्राइस इथून ब्रेकडाऊन करते त्यावेळी इथे जेवढ्या लोकांनी स्टॉप लॉस ठेवलेला आहे त्या सर्वांचा स्टॉप लॉस हिट होतो, त्यांचं सेलिंग ऑर्डर एक्झिक्यूट होतात. त्यामुळे इथून प्राइस फास्टमध्ये खाली येते. सेम याच्या उलट प्राइस वरती जाताना होतं. ज्या लोकांनी ते सेल केलेलं असतं त्या सर्वांचे स्टॉप लॉस याच्या वरती इथे कुठेतरी असतात, आणि ज्यावेळी प्राइस या चॅनलला ब्रेकआउट करते त्यावेळी त्या स्टॉप लॉस ऑर्डर हिट होतात. त्यामुळे इथून बाईंग फास्ट येते. हे याच्या मागचं लॉजिक आहे. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. आता समजा इथून प्राइसने वरती ब्रेकआउट दिला तर इथे तुम्ही बुलिश कॅन्डलच्या वरती किंवा पुलबॅक नंतर तुम्ही बाय करू शकता, आणि कॅन्डल लोच्या खाली तुमचा स्टॉप लॉस राहील, आणि टार्गेट तुम्ही स्टॉप लॉसचे दुप्पट घेऊ शकता, किंवा हे ज्या या 2 लाईनमधील जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंटचे तुम्ही टार्गेट घेऊ शकता, किंवा प्राइसचा पुढचा येणारा रेजिस्टन्स तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. आता समजा इथून प्राइसने खाली ब्रेकडाऊन केला तर इथे ब्रेकडाऊन नंतर बेरिश कॅन्डलच्या खाली किंवा पुलबॅक नंतर बेरिश कॅन्डलच्या खाली तुम्ही सेल करू शकता, आणि स्टॉप लॉस तुम्ही कॅन्डलच्या हायच्या वरती ठेवू शकता, आणि टार्गेट सेम स्टॉप लॉसचे दुप्पट किंवा हे या 2 लाईनमधील जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंटचे घेऊ शकता, किंवा पुढचा येणारा सपोर्ट तिथंपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण याचा दुसरा प्रकार पाहूया, रायझिंग चॅनल पॅटर्न. तर यामध्ये प्राइस अशी हायर हाय बनवत वर जाते. आता ज्या लोकांनी ते खाली कुठेतरी बाय केलं असेल त्यांना आता प्रॉफिट होत आहे, मग आता ते कुठेतरी प्रॉफिट बुक करतीलच ना. त्यामुळे या पॉईंटवरून सेलिंग येते. आता इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, जरी याने इथे वरच्या बाजूला ब्रेकआउट दिला तरीसुद्धा आपण तिथे वरच्या बाजूला बाईंगची एंट्री करायची नाही. कारण बघा, इथे मार्केट ऑलरेडी हायर हाय बनवत वर जाते. त्यामुळे कुठेतरी एक पॉईंट येईल की हे लोक प्रॉफिट बुकिंग करतील. त्यामुळे असं नको व्हायला की तुम्ही इथून बाय कराल आणि इथून प्राइस खाली पडेल. कारण मॅक्सिमम वेळा असंच होतं, प्राइस इथे अशी फेक ब्रेकआउट देते. आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सला वाटतं ब्रेकआउट आहे त्यामुळे ते तिथं बाय करतात, परंतु इथून प्राइस खाली पडते. त्यामुळे इथून आपल्याला बाय करायचं नाही, फक्त आणि फक्त आपण इथून सेलिंगचीच एंट्री करणार आहोत. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. तर ज्यावेळी प्राइस या खालच्या सपोर्ट लाईनला ब्रेक करेल त्यावेळी पुलबॅक नंतर बेरिश कॅन्डलच्या खाली तुम्ही बिंदासपणे सेल करू शकता, आणि त्या कॅन्डलच्या वरती तुमचा स्टॉप लॉस राहील, आणि टार्गेट सेम स्टॉप लॉसचे दुप्पट किंवा हे जे या 2 लाईनमधील अंतर आहे तेवढे पॉईंट खाली टार्गेट घेऊ शकता, किंवा पुढचा येणारा सपोर्ट तिथंपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर याचा तिसरा प्रकार आहे फॉलिंग चॅनल पॅटर्न. हा बरोबर रायझिंग चॅनल पॅटर्नच्या उलट काम करतो. सेम लॉजिक आहे. हा बुलिश पॅटर्न आहे. तर यामध्ये प्राइस अशी लोअर लो बनवत खाली येते, आणि ज्यावेळी प्राइस सपोर्ट लेवलपर्यंत येते त्यावेळी ज्या लोकांनी वरती कुठेतरी सेल केलं होतं ते लोक आता प्रॉफिट बुक करू लागतात. त्यामुळे इथून बाईंग येते. आता यामध्ये सुद्धा असा फेक ब्रेकडाऊन होऊ शकतो, परंतु आपल्याला इथे ट्रॅप व्हायचं नाही आहे. आपल्याला फक्त इथून बाईंगचीच एंट्री करायची आहे.
त्यामुळे ज्यावेळी प्राईस इथे वरती ब्रेकआउट करेल त्यावेळी पुलबॅक नंतर तुम्ही बाईंगची एंट्री करू शकता आणि कॅन्डल लोचा आपला स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट सेम स्टॉप लॉसचे दुप्पट किंवा या 2 लाईनमधील जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंट किंवा पुढचा येणारा प्राईसचा रेजिस्टन्स तिथंपर्यंत तुमचे टार्गेट राहील. तर इथंपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.